दिलेलं आहे, तीन पॅसेज दिलेले समरीसाठी किंवा नॉन टेक्स्टुअल पॅसेज आहे. तर तुम्हाला त्या 3 पॅसेजचे एकच पॅसेजमध्ये काय करायचे, समरी लिहायचे. जर तुम्ही पॅसेज चेक केला किंवा दोन पॅसेज केले तर तुमचे मार्क होतात, निगेटिव्ह मार्क तुम्हाला तिथं जाते. समरी शुड बी स्मॉलर दॅन ओरिजिनल पॅसेज. आता बघा, समरी तुमचा ओरिजिनल पॅसेज हा 15 लाईनचा आहे, ठीक आहे. 15 लाईनचा पॅसेज आहे तुमचा ओरिजिनल, आणि तुम्ही समरी लिहिली 18 लाईनची किंवा 20 लाईन. त्याला समरी नाही म्हणत, त्याला गाढव काम. त्याच्यामुळं नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण रायटिंग स्किल बोर्ड परीक्षा 2026च्या दृष्टिकोनातून रायटिंग स्किलमध्ये कोणते कोणते घटक आहेत, त्यांना किती मार्क आहेत आणि त्यांचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, या सर्व बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांना शेअर करा. चॅनल जर पहिल्यांदा आला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण रायटिंग स्किलचे क्वेश्चन्स आहेत. आपण काय करतोय, बोर्ड परीक्षा 2026 चा अभ्यास करतोय, 10वीचा, इयत्ता 10वी. त्यात रायटिंग स्किल टोटल 25 मार्क आहेत. त्याच्यामध्ये समरी रायटिंग ऍड केलेली आहे आणि ट्रान्सलेशनचा पोर्शन आहे तर तो ऍड केलेला नाही. असे एकूण तुम्हाला 30 मार्क जे आहेत ते रायटिंग स्किलवरती विचारले जातात. तर ते कशा पद्धतीनं, तर पहिला जो आहे तुमचा समरी रायटिंग, तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज दिला जातो. त्या नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये समरी असते. नॉन टेक्स्च्युअलवरती 10 मार्क आणि समरीला 5 मार्क. तर त्यातली समरी तुम्हाला लिहायची असते. कशी लिहायची आणि काय समरी लिहिताना स्टेप्स फॉलो करायचे आहेत ते सर्व या व्हिडिओमध्ये दिले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दुसरा आहे तुमचा रायटिंग स्किल. त्याच्यामध्ये रायटिंग स्किलमध्ये 2 लेटर विचारले जातात, एकमेकांना ऑर आहे ते. पहिला आहे फॉर्मल रायटिंग किंवा फॉर्मल लेटर, त्याला ऑर आहे इनफॉर्मल लेटर. ह्याला सुद्धा 5 मार्क आहेत. प्रत्येक प्रश्नाला किती मार्क आहेत, 5 मार्क आहेत. तिसरं येते डायलॉग रायटिंग. त्या डायलॉग रायटिंगला ऑर आहे ड्राफ्टिंग स्पीच. परत इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे, त्या इन्फॉर्मेशन ट्रान्सफरला 2 आहे त्याच्यामध्ये ऑर एकमेकांना. तर एक आहे नॉन वर्बल टू वर्बल आणि दुसरं आहे वर्बल टू नॉन वर्बल. हे असे एकमेकांना ऑर आहे, त्याला सुद्धा 5 मार्क आहेत. आणि शेवटचे येतं तुमचं एक्सपांड द थीम, याला आहेत 5 मार्क्स. तर त्या एक्सपांड थीममध्ये ते आहेत रिपोर्ट रायटिंग किंवा न्यूज रिपोर्ट आणि डेव्हलप अ स्टोरी. हे एकमेकांना ऑर आहेत. इचला प्रत्येकाला काय 5 मार्क्स आहेत. आता त्याच्यानंतरचा शेवटचा सेक्शन आहे स्किल डेव्हलपमेंटचं. त्याच्यात 5 मार्काचं आहे ट्रान्सलेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे प्रश्न येतात. पहिला येतो तुम्हाला वर्ड ट्रान्सलेशन करायचा शब्द, दुसरा येतो वाक्य ट्रान्सलेट करायचं असतं, आणि तिसरा प्रश्न जो आहे तर तो जो येतो तुम्हाला म्हणी किंवा प्रोवर्ब म्हणतो आपण त्याला, म्हणी किंवा वाक्यप्रचार यांना काय करायचं असतं, ट्रान्सलेट करायचं. अशा पद्धतीने 30 मार्काचा हा तुमचा रायटिंग स्किलचा पोर्शन आहे. सोडायचं नाही, 30 पैकी 30 मार्क किंवा चांगले मार्क पडत असतात. तर यात मध्ये काय बघूया आपण, समरी रायटिंग कशी लिहायची, समरी रायटिंग लिहिताना कोणते कोणते स्टेप्स फॉलो करायचे, आणि त्यात एक एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे. तर ते कसं, तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये बघा समरी रायटिंग किती मार्क आहेत, 5 मार्क आहेत. क्वेश्चन काय असतो, क्वेश्चन नंबर 4B, तर तो आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. त्या नॉन टेक्स्च्युअल पॅसेजवरती असा क्वेश्चन असतो, रीड द गिवन पॅसेज अँड राईट समरी ऑन इट ऑन युअर वर्ड्स अँड गिव्ह सुटेबल टायटल फॉर इट. आता हे अशा पद्धतीचा क्वेश्चन असतो. तर आपल्याला त्यातल्या बेसिक गोष्टी समजून घ्यायची. समरी म्हणजे काय, समरी का लिहायची असते, समरी लिहिताना कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्यात, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ म्हणजे 5 पैकी 5 मार्क काय पडत असते. आणि 5 पैकी 5 मार्क पडत असतात. यावर्षी बोर्डानं गणित इंग्रजीमध्ये जसं गणित विज्ञानामध्ये जसं 40 पैकी 40 मार्क पडतात, तसंच यावर्षी 80 पैकी 80 मार्क देण्याचं आयोगानं काय केलं, बोर्डानं काय केलेलं आहे, ठरवलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला आउट ऑफ मार्क पडायला या पेपरमध्ये काय आहे, या वर्षीपासून चान्सेस आहेत. म्हणून हा जो क्वेश्चन आहे किंवा हा जो पोर्शन रायटिंग स्किलचा 5 मार्काचा, त्यात तुम्हाला 5 पैकी 5 मार्क पडायला चान्स आहे. तर ते लिहायचे कसे आणि कसे पाडायचे मार्क हे तुम्हाला सांगणार आहे. तर समरी कशाला म्हणतो आपण, व्हॉट इज द समरी? अ समरी इज अ शॉर्ट अँड क्लिअर फॉर्म ऑफ द ओरिजिनल पॅसेज. समरी काय असते, शॉर्ट फॉर्म किंवा क्लिअर फॉर्म असतो. जे ओरिजिनल पॅसेज दिलेला आहे तर त्या ओरिजिनल पॅसेजचा शॉर्ट फॉर्म किंवा क्लिअर फॉर्म असतो, जो की आपण थोडक्यात सांगत असतो. इट कंटेन्स मेन पॉईंट. त्या समरीमध्ये मेन पॉईंट असतात. जास्त लांबलचक माहिती दिलेली नसते, फक्त मेन जे पॉईंट आहेत त्या समरीमध्ये ऍड केलेले असतात. त्यात एक्झाम्पल्स नसतात किंवा एक्स्ट्रा डिटेल सुद्धा त्याच्यात नसते. दुसरं, समरी का लिहायची, वाय डू वी राईट अ समरी. समरी लिहाय काय गरज आहे समरी लिहायची, तर आपण दाखवू शकतो की टू शो द मेन आयडिया ऑफ द पॅसेज. पॅसेजची जी मेन आयडिया आहे, पूर्ण पॅसेज जो आहे, 1 पेजेसचा 2 पेजेसचा, तर तो कशाच्या आधारावरती आहे, कोणत्या टॉपिकच्या आधारावरती आहे, आणि त्याच्यात मेन पॉईंट कोणते आहेत की वाचकाला किंवा रिडर्सला लवकर तो 40 लाईनचा पॅसेज 5 लाईनमध्ये 10 लाईनमध्ये लवकरात लवकर समजावं, या अर्थासाठी आपण काय करत असतो, समरी लिहित असतो. आता ऍक्च्युअलमध्ये समरी लिहिताना कोणत्या कोणत्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत, तर त्या स्टेप्स काय आहेत, एकदम व्यवस्थित बघा, काळजीपूर्वक बघा. ह्या जर स्टेप्स तुम्ही फॉलो कराल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडायला काय असतं, चान्स असतं. ठीक आहे. तर पहिलं काय, तर तुमचं पॅसेज. आता तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे त्यामुळे तुम्हाला तो अनोळखी असणार आहे, पण तुम्ही क्वेश्चन आन्सर लिहिताना तो पॅसेज वाचत असता. एक वेळेस 2 वेळेस तो पॅसेज तुम्ही वाचत असता. पॅसेज वाचत असताना तो पॅसेज कसा वाचायचा आहे, केअरफुली रिडिंग करायचं आहे. रीड द पॅसेज केअरफुली आणि अंडरस्टँड व्हॉट द पॅसेज इज मेनली अबाउट. तुम्हाला पॅसेज काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि तो पॅसेज, त्या पॅसेजमध्ये कशाबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते अंडरस्टँडिंग करायचे व्यवस्थित, एकदम काळजीपूर्वक. क्वेश्चन आन्सर्स लिहितानाच तुम्ही काय करा, व्यवस्थितपणे अंडरलाईन करा आणि व्यवस्थितपणे काळजीपूर्वक तो पॅसेज वाचायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट येतो तुमचा
पिक आउट मेन पॉईंट्स अँड हायलाईट इम्पॉर्टंट पॉईंट्स. आता मेन पॉईंट जे आहेत किंवा इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत त्या पॉईंटला तुम्ही काय करायचं आहे, वाचत असतानाच काय करायचं, अशा पद्धतीनं हायलाईट करायचे आहेत. आपण एक एक्झाम्पल घेणार आहे, तर ते एक्झाम्पल शेवटी आहे, तर ते बघा. तिसरं येतं रिमूव्ह अननेसेसरी डिटेल्स, एक्झाम्पल्स अँड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. पॅसेजमध्ये काय असतं, एक्स्ट्रा डिटेल दिलेली असते किंवा इन्फॉर्मेशन दिलेली असते किंवा एक्झाम्पल्स सुद्धा दिलेले असतात. ते तुम्हाला काय करायचं आहे, काढून टाकायचे तुमच्या ओरिजिनल पॅसेजमधून आणि तुमच्या समरीमध्ये ते ॲड करायचे नाहीत. राईट इन ओन वर्ड्स. आता ही तुमची समरी जी आहे ती तुमच्या शब्दांमध्ये लिहिता आली पाहिजे. नाहीतर समरी लिहिताय तर वरचे 3 लाईन लिहायचे आणि खालचे 3 लाईन लिहायचे. याला समरी नाही म्हणत, याला म्हणतो आपण कॉपी पेस्ट. तर कॉपी पेस्ट करायचं नाही, तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये समरी ॲड करायचे आहे, तुमचे वर्ड्स तुम्हाला त्या समरीमध्ये ॲड करायचे आहेत. पुढचा पॉईंट येतो, आता समरी लिहिताना सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, पॅसेज तुम्हाला दिलेले आहे, तीन पॅसेज दिलेले समरीसाठी किंवा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे, तर तुम्हाला त्या 3 पॅसेजचे एकच पॅसेजमध्ये काय करायचे, समरी लिहायचे. जर तुम्ही पॅसेज चेंज केला किंवा दोन पॅसेज केले तर तुमचे मार्क कट होतात, निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला तिथं जाते, तुमचा निगेटिव्ह पॉईंट इम्प्रेशन किंवा निगेटिव्ह इम्प्रेशन पडत असतं तुमचा पेपर चेक करणाऱ्यावरती. त्याच्यामुळे तुमची जी समरी आहे ती जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा ती कंपल्सरी आहे की तुमची समरी फक्त एकाच पॅसेजमध्ये असली पाहिजे. राईट ओनली इन अ सिंगल पॅरेग्राफ. ठीक आहे. पुढचा पॉईंट येतो, समरी शुड बी स्मॉलर दॅन ओरिजिनल पॅसेज. आता बघा, समरी तुमचा ओरिजिनल पॅसेज हा 15 लाईनचा आहे. ठीक आहे, 15 लाईनचा पॅसेज आहे तुमचा ओरिजिनल, आणि तुम्ही समरी लिहिली 18 लाईनची किंवा 20 लाईनची. याला समरी नाही म्हणत, याला गाढव काम म्हणतात. त्याच्यामुळं तुमचा जो पॅसेज आहे तो 15 मार्काचा जो पॅसेज आहे किंवा 15 लाईनचा जो पॅसेज आहे, तर त्याची समरी तुमची 5 ते 7 लाईनमध्ये समरी तुमची झाली पाहिजे. म्हणजे हा जर ओरिजिनल पॅसेज असेल तुमचा, तर तुमची समरी इतकी असली पाहिजे. ओके, हा रेशो लक्षात ठेवा. समरी शुड बी स्मॉलर दॅन ओरिजिनल पॅसेज. समरी ही ओरिजिनल पॅसेजपेक्षा छोटी आहे. ही ओरिजिनल पॅसेज हा तुमचा समजा आणि हा तुमची समरी समजा, अशा पद्धतीने पाहिजे. पुढं, डोंट कॉपी सेंटेन्स ॲज इट. आता तुम्हाला पॅसेजमध्ये जे सेंटेन्स दिले ते सेंटेन्स जसे तसे काय करू नका, कॉपी करू नका. पुढचं येतं, जे सेंटेन्स आहेत ते सेंटेन्स रिपीटेड करू नका. रिपीटेड केल्यानंतर तुमचा काय होतो, एक लाईन वाढते आणि तिथंच तुमचा निगेटिव्ह पॉईंट जातो. त्यामुळं सेंटेन्स रिपीट करू नका किंवा परत वाक्य लिहित बसू नका. लास्ट येतं तुमचं सगळ्यात महत्त्वाचं, तर पुट द अप्रोप्रिएट टायटल फॉर युअर समरी. पूर्ण समरी लिहिली आणि ती कशाबद्दल आहे ते समजण्यासाठी पूर्ण पॅसेज वाचावं लागतं. त्यासाठी तुम्हाला टायटल दिलं की ह्या पॅसेजमध्ये काय आहे, तर ती इन्फॉर्मेशन लगेच समजून येते. त्यासाठी समरीला काय करायचं, तुम्हाला टायटल सुद्धा द्यायला विसरायचं नाही. हे झाले समरीचे स्टेप्स, कशा पद्धतीने आपल्याला फॉलो करायचे आहेत. आता ऍक्च्युअलमध्ये त्याला मार्किंग सिस्टीम कशी आहे, समरीला जे आहे ते मार्किंग सिस्टीम आहे. तर टायटल देताय तुम्ही, त्या टायटलला अर्धा मार्क आहे. त्यानंतर थीम म्हणजे एखादा टायटल आहे, त्या टायटलच्या आधारावरती तुम्ही त्या पॅसेजमध्ये किंवा समरीमध्ये काय काय पॉईंट ऍड केलेत, मेन पॉईंट, त्यांना 2 मार्क आहेत. आणि केलेले पॉईंट, दिलेलं टायटल हे किती ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे हे सुद्धा, याला सुद्धा 2 मार्क आहेत. अशा पद्धतीने मला मार्क अर्धा, 2 आणि 2 किंवा 1 मार्क सुद्धा तुमच्या ह्याला असतो टायटलला. ठीक आहे, आता इथं अर्धा मार्क कमी आहे, तर टोटल 5 मार्काचा ही समरी तुम्हाला असणार आहे. ठीक आहे. आता ॲक्च्युअलमध्ये एक्झामला कशा पद्धतीनं प्रश्न येतो, तर ते एक प्रॅक्टिस सॅम्पल किंवा एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघणार आहे. तर तुम्हाला प्रश्न असा असतो की क्वेश्चन नंबर 4B, रीड द गिवन पॅसेज अँड राईट समरी ऑन इट युअर ओन वर्ड्स अँड गिव्ह सुटेबल टायटल फॉर इट. हे अशा पद्धतीचा क्वेश्चन असतो. तर तो क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थितपणे पॅसेज रिडिंग करायचे. हा पूर्ण पॅसेज आहे, तुम्हाला 2 पॅराग्राफ केलेले आहे त्याच्यामध्ये. तर हा पॅसेज आहे, तर हा पॅसेज तुम्हाला काळजीपूर्वक केअरफुली रिडिंग करायचा असतो आणि त्यानंतरच तुम्हाला त्याची काय समरी लिहायची असते. व्हिडिओ पॉज करून हा पॅसेज व्यवस्थित वाचा. याचं उत्तर खाली दिलेलं आहे, तर ते सुद्धा आपण इथे बघूयात. मी जर पॅसेज वाचत बसला तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हा पॅसेज लाईन बाय लाईन व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा. हार्ड वर्ड अंडरलाईन करा आणि मेन पॉईंट अंडरलाईन करा आणि शेवटी टायटल द्यायला सुद्धा विसरू नका. तर बघूयात, तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर काय उत्तर आलंय तुमचं आणि माझं उत्तर आपण काय करूयात, चेक करूयात. तर बघा, हे अशा पद्धतीने ह्याचं आन्सर असेल. एवढा मोठा पॅसेज होता वर दिलेला, तर तो पॅसेज आपण अशा पद्धतीने एकदम शॉर्टमध्ये लिहिलाय. काय दिले टायटल, इम्पॉर्टन्स ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. हा पूर्ण पॅसेज कशावरती आता समजलं तुम्हाला, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन या पॅसेजवरती हा आपण टायटल दिलेला आहे. ही आपली समरी आहे. आता काय काय पॉईंट ऍड केलेले त्याचे तुम्ही पॅसेज वाचला असेल, मी डायरेक्टली काय करतो ही समरी वाचून घेतो किंवा तुम्हाला सांगतो समजून. तर काय म्हणतं, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन प्लेज अ विटल रोल इन आवर डेली इंटरॅक्शन अँड नियरली 93% एक्सपर्ट बिलीव्ह ऑन दॅट. हे झालं तुमची लाईन, बिगिनिंग लाईन म्हणतो ह्याला, ओपनिंग लाईन म्हणतो समरीची. त्यानंतर ते म्हणते पुढं, इवन डॉक्टर्स कॅन जज अ पेशंट कंडिशन बाय ऑब्झर्विंग देअर फेस किंवा द फेस. म्हणजे हा जो पूर्ण पॅसेज आहे तो कशावरती डिपेंड आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. म्हणजे आपण म्हणतो ना नॉन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल, त्यातलं कशावरती आहे, हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनवरती आहे. ठीक आहे. पुढं, आय कॉन्टॅक्ट इज अनदर इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. ॲज आईज एक्सप्रेस इमोशन्स
वेअर लॅक ऑफ आय कॉन्टॅक्ट कॅन ऑल्सो शो रिस्पेक्ट. आता हे तुम्हाला समजत असेल की माणूस शब्द न बोलता आपण फक्त फेशियल एक्सप्रेशन असतील किंवा आय कॉन्टॅक्ट जो असतो त्याच्यावरून सुद्धा आपल्याला खूप काही गोष्टी समजू शकतात. याच्यावरती हा पूर्ण पॅसेज आहे. बॉडी लँग्वेज असेल, पुढे बघा. Body language is a combination of facial expressions, gesture, eye contact, posture, body movement, and voice. Certain signs reveal emotion clearly. Thus, non-verbal communication helps us understand feeling and emotion without spoken word. म्हणजे आपण एखादा शब्द न बोलता सुद्धा आपण काय करू शकतो, आपली भावना किंवा समोरच्याच्या भावना आपल्याला समजतात किंवा आपल्या भावना समोरच्याला आपण सांगू शकतो, समजावून सांगू शकतो. कशाच्या आधारे? नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच्या आधारे, विदाउट स्पीकिंग एनी वर्ड. हा होता तुमचा समरी रायटिंगचा एक सॅम्पल एक्झाम्पल. त्याच्यावरती हे टायटल, ही त्याची समरी आहे की नाही. ओरिजिनल पॅसेज बघा, हा ओरिजिनल पॅसेज होता. हा एवढ्या मोठ्या ओरिजिनल पॅसेजचा हा होता तुमचा ओरिजिनल पॅसेज. एवढ्या मोठ्या ओरिजिनल पॅसेजचा आपण एवढी शॉर्टमध्ये काय केलेली आहे, समरी केलेली आहे आणि सगळे पॉईंट ह्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला समरी लिहायची असते आणि तुम्हाला याला 5 पैकी 5 मार्क असतात. त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करा, प्रॅक्टिस करा. जेवढे मागचे बोर्ड एक्झाम्पल आहेत, बोर्ड पेपर जेवढे झाले तुमचे, बोर्ड एक्झाम जेवढे झाले आतापर्यंत, त्या सगळ्या बोर्ड एक्झाममध्ये एक एक्झाम्पल येतं या टाईपचं. तुम्ही काय करायचं आहे, ते प्रॅक्टिस करायचे, सॉल्व्ह करायचं आहे आणि हे व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचे. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती काय करा, सतत तुम्ही हे व्हिडिओज पाहत राहा. असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ आपण काय करू, दर आठवड्याला किंवा दररोज काय करत असतो, घेऊन येत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.